माझे प्रश्न मातोश्रीचे आहेत. शेवटचे 2 दिवस बाळासाहेबांना त्यांची बॉडी अशी ठेवली होती का, याबाबत चौकशी व्हावी अशी मागणी मी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली सभेमध्ये. यावरती चौकशी व्हावी. खरं तर उद्धव ठाकरे यांच्यावरती बोलायला हवं होतं, पण उद्धव ठाकरेंकडनं भाड खाऊन हा भाडको काल मला शिवाय देत होता. याची अवकात ना माझ्या पायाशी पण उभं राहायची, याची लायकी पण नाही, याची किंमत पण नाही. हा माझी किंमत काढतोय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असतानाच तर मृत्यूपत्र बनवल्यानंतर याला वाहनेस उभा केला नसता मातोश्रीवरती. हा मातोश्रीच्या जवळ का आला हे मला सगळं माहिती आहे. आज पक्ष फुटलाय, सगळे नेते बाहेर गेलेत, त्याला कारण हा चमचे आहे. हा फक्त उद्धवच्या कानाशी लागत असतो. याच्या विभागामध्ये यांनी किती किती आतापर्यंत नगरसेवक निवडून आणले सांगेल का? फक्त चुगल्या करायच्या मातोश्रीला जाऊन उद्धवजींना, आणि उद्धवजींना ते अशी माणसं आवडतात. त्यातला हे काय बाणगुळ. आणि म्हणून पहिल्यांदा तुम्हाला तो नीच म्हटला होता, त्याचा मी धिक्कार करतो, निषेध करतोय. त्यांनी पोळीबाळगी नाचून दलाली खातो असं त्यांनी आमच्यावरती आरोप केला. पुन्हा एकदा याबाबतची मी पत्रकार परिषद घेऊन अग्रीमेंट दाखवली होती. त्या शेटीला आपण हे हॉटेल चालवायला दिलं होतं. डान्स बार नव्हताच, फक्त ऑर्केस्ट्रा होता, आणि त्या ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं. असं असताना फक्त कदम कुटुंबियांना आणि माझ्या पत्नीला आणि माझ्या मुलाला बदनाम करण्यासाठी डान्स बार म्हणून महाराष्ट्रामध्ये सातत्याने बदनाम करायचं काम चाललंय. त्याच्या विरोधात मी सुद्धा आता न्यायालयात चाललोय, मी कोर्टात जातोय. उद्धवजींनी पण दोनदा उल्लेख केला त्याचा, पंत्याच्या आईच्या नावावर डान्स बार चालवतात म्हणून. आणि गेल्या 30-35 वर्षापासूनच आहे हॉटेल ते, आताच नाहीये. मी अग्रीमेंट दाखवली तुम्हाला सगळ्यांना प्रेसमध्ये त्याची. आणि त्या एफआयआर मध्ये एवढंच म्हटलंय की एक महिला मुलगी त्यामध्ये विक्षिप्त हावभाव करत होती. एवढं वाचल्यानंतर मी ताबडतोब माझं हॉटेल बंद करून टाकलं. त्या शेटीला बाहेर काढलं मी त्याला. हॉटेल बंद केलं, आणि हॉटेल बंद केल्यानंतर 1.5 महिन्यानंतर हा झोपेतला जागा झाला, त्यांनी विधानसभेत काढलं डान्स बार म्हणून. 1.5 महिन्यानंतर. नैतिकता आमच्याकडे आहे. बाया मुला नाचवून, महिला नाचवून, मुली नाचवून पैसे खाणारी अवलाद मी नाही. पण मी आता पुढे येतो.